जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद निवडणुकीनंतर उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज जामनेर नगर परिषद कार्यालयात पार पडली। नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रथम सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रशांत भोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रशांत भोंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी केली। याच सभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रल्हाद सोनवणे, दीपक डांगे आणि विश्वास पर्वते या तिघांचीही निवड करण्यात आली आहे। या निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्ष साधना महाजन, गटनेत्या संध्या पाटील, मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्यासह सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते। निवडीनंतर जामनेर नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे तसेच स्वीकृत नगरसेवकांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी माननीय नगराध्यक्ष सौ साधनाताई गिरीशजी महाजन, माननीय गटनेते सौ संध्याताई पाटील, आज जामनेर नगर परिषदची उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, आज जामनेर नगर परिषदची पहिली सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सदर बैठकीमध्ये उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे। उपाध्यक्ष निवडणुकीसाठी सकाळी 10 ते 12 मुख्याधिकारी यांच्याकडे नॉमिनेशन देण्याची वेळ होती। सकाळी 10 ते 12 2 तास नॉमिनेशन दिल्यानंतर 12 ते 12:30 वाजेपर्यंत माननीय पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या मार्फत सदर नॉमिनेशन फॉर्मची छाननी करण्यात येईल। त्यानंतर 10 मिनिटं उमेदवारी मागे घेण्याचा मुदत देण्यात येईल। त्यानंतर उमेदवार उपाध्यक्ष पदाची जे उमेदवार आहे ते घोषित करण्यात येईल। याची सर्वांनी नोंद घ्या। महाराष्ट्र नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे सुधारणा नियम 2006 नमुना 1 मध्ये जामनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी श्री प्रशांत भागवत भोंडे यांचा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे। त्यांना सूचक म्हणून श्री महेंद्र कृपराम बाविस्कर हे सूचक आहेत। अनुमोदक म्हणून श्री सुहास बाबूराव पाटील हे अनुमोदक आहेत। उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्राला अनुमती देण्यात आली आहे। तसेच त्यांची निवड जामनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवड झाल्यास काम करण्याची संमती देण्यात आली आहे। नामनिर्देशन विहित वेळेत आलेले केवळ एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे। सदर नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी व माननीय पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष जामनेर नगर परिषद सौ साधना गिरीश महाजन यांनी छाननी केलेली आहे। छाननीअंती एकच उमेदवार पात्र असल्यामुळे श्री प्रशांत भागवत भोंडे यांची बिनविरोध जामनेर थोड़ा सा हाँ काय करू जीव चाला हे चाला हाँ ईश्वर भाऊ थोडंसं अजून 3 नगरसेवक डिक्लेअर होणार आहेत। त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी सत्कार सगळ्यांचे करायचे। पोलिसांना
या पद्धतीने जामनेर नगर परिषद सर्वसाधारण सभा जोडपत्र 1 नुसार उपाध्यक्षपदासाठी डॉक्टर प्रशांत मुंडे यांच्या उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड एकच नॉमिनेशन दाखल झालं होतं, त्याच्यावर त्याची बिनविरोध निवड झालेली आहे. तसेच नामनिर्देशित सदस्य याची छाननी केली, सगळ्या पूर्तता केलेली आहे. त्याच्यावर नामनिर्देशित सदस्य म्हणून श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे, श्री विश्वास सुखदेव पर्वते व श्री दीपक प्रवीण डांगी यांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून माननीय अध्यक्ष मॅडम यांच्या मान्यतेने मी घोषित करतो व सदर सर्वसाधारण सभा माननीय अध्यक्ष मॅडम तथा पीठासीन अधिकारी यांच्या मान्यतेने माननीय या राज्याचे संकटमोचक माननीय गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून कसा न्याय दिला गेला पाहिजे त्याचं सुंदर प्रतीक आज या ठिकाणी समोर आलेलं आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील आमचे विश्वास मामा पर्वते, अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आणि एका छोट्या समाजातून आलेले असे व्यक्तिमत्व एक न्हावी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी गिरीश महाजन यांनी. दुय्यम स्थानी जर म्हटलं तर एक अल्पसंख्याक समाज आहे मारवाडी समाज, त्यातनंही आमच्या दीपक भाऊंना न्याय देण्याचं काम केलं आणि प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाईल या उक्तीप्रमाणे प्रल्हाद असेल, आमचे डॉक्टर बोंडेसाहेब असतील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे. आमच्या अतिश भाऊंना पण या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे, पण कोणाला अगोदर दिला जाईल कोणाला नंतर दिला जाईल त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आज बोंडेदादांना प्रथम न्याय देण्यात आलेला आहे. नक्कीच या माध्यमातून जो संदेश देण्याचा प्रयत्न गिरीश भाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे आणि परमेश्वर या दोघांच्या हातून आपल्या नगरपरिषदेमध्ये अगदी 5 वर्षे असेल किंवा जो काही कार्यकाळ त्यांनी ठरवून दिला आहे त्या माध्यमातून त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम व्हावं अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि त्यांनाही ग्वाही देतो की आम्ही सर्व नगरसेवक आपल्या सगळ्यांसोबत आहोत, आपल्यासोबत आहोत. आम्ही नक्कीच या जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून जामनेर शहरातील ज्या काही गोष्टी असतील, ज्या कमी राहिलेल्या असतील त्या सुंदर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय बोंडेदादा असतील आम्ही सगळे नगरसेवक असू या ठिकाणी पूर्ण करू अशी ग्वाही या जामनेर शहरवासियांना देतो. धन्यवाद. जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस. आमचे सन्माननीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेनुसार आमच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या पुढाकाराने आज माझी उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यासोबतच आमचे सन्माननीय मित्र प्रल्हाद भाऊ सोनवणे असतील, दीपक भाऊ डांगे असतील, दीपक भाऊ पर्वते असतील यांची एकमुखाने स्वीकृत नगरसेवकपदी यांचीही नियुक्ती करण्यात आली. याबद्दल मी आदरणीय भाऊंचे, साधना काकूंचे, त्याच पद्धतीनं आतिश भाऊ झालटे आमचे मित्र हे ज्यांनाही पुढील 5 वर्षामध्ये उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. आज आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू त्याबद्दल काही शंकाच नाही. आतिश माझा अतिशय जवळचा मित्र आहे, त्याच्यामुळे तोही एकदम मला सन्मानाने अशी मोठ्या भावाची वागणूक देईल त्याबद्दल काही वादच नाही. आणि माझा लहान भाऊच आहे. त्याच पद्धतीनं इथं उपस्थित नानाभाऊ असतील, सुहास असतील, आमचे ज्येष्ठ नेते श्रीराम नाना महाजन असतील, सर्वच नगरसेवक या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. या सर्वांच्या मिळून मला बिनविरोध उपनगराध्यक्षपदाची माळ मिळाली याबद्दल मी सर्वांचा सदैव ऋणी राहील. आम्ही सर्व मिळून या नगरपरिषदच्या वतीनं जामनेर शहराचा अधिकाधिक विकास कसा करता येईल त्याच पद्धतीने भाऊंच्या स्वप्नातलं जे जामनेर शहर आहे, काकूंच्या स्वप्नातलं जे जामनेर शहर आहे ते अधिकाधिक प्रगत कसं होईल, सुरक्षित कसं होईल या पद्धतीनं आम्ही या काम न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन, शिवाजी नाना सोनार, चंदू बाविस्कर, जेतू भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून मला स्वीकृत नगरसेवक मिळाले आहे. मी त्यांचे सदैव ऋणी राहील. भाऊंचे खूप खूप आभार. मी छोट्या समाजाचा असताना मला त्यांनी खूप नगरसेवकपद दिलं, त्याच्यामुळे मी भाऊंचे खूप आभार मानतो व समाजाकडून खूप खूप धन्यवाद देतो भाऊंना. उपनगराध्यक्ष आमचे बोंडेदादा त्यांनी सर्वांनी आम्हाला चान्स देण्यासाठी, स्वीकृत नगरसेवकसाठी तिघींना चान्स देण्यासाठी सर्वात प्रयत्न केले. भाऊंनी सर्वात जास्त
आणि एकमुखाने आम्ही सर्वांनी काम करण्याचं प्रयत्नशील राहू. आणि या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.